अजब रमा राघवची जोडी. भाऊजींना घेऊन आलो. अरे बघ तू परत मला भाऊजी म्हणालास. थांब थांब कुठे पळतो? थांब थांब. अरे अरे काय म्हणत होतास? इथे समोर येऊन तरी बोला रे. एक्झॅक्टली, समोर येऊन बोल. माझ्या प्रॉब्लेम काय तुझा? माझा काहीच नाही. रिअली? मग मला फॉलो का करतोस? माफ करा, मी का तुमच्या मागे येईन? नाहीतर काय, सकाळी सकाळी माझ्या कारच्या समोर आलास, त्याच्यानंतर तेवढं नाही झालं तर माझ्या कारवर पाय दिलास. हाऊ डेअर यू? आर यू क्रेझी? मी देवीची पालखी वाहत असताना ना मला कसलंच भान उरत नाही. म्हणून तू काय ब्लाइंड पण झालास? बरं ती सूर मला सांग, माझ्या घरी का आलास? मी म्हणालो ना, तुमच्या वडिलांच्या षष्टी पूर्तीच्या पूजेसाठी आलो. तुझ्या माय फुट, तू इथे फक्त मला त्रास देण्यासाठी आलाय. तर मी इतका छान डिझायनर ड्रेस घातला होता, तू मला चेंज करायला का लावलास? अहो नाही नाही, तुमचे कपडे वाईट आहेत असं माझं म्हणणं नव्हतं, पण पूजा करताना साजेशी वस्त्र असायला हवीत म्हणून मी तुम्हाला साडी नेसायची विनंती केली. तू कोण आहेस रे? स्वतःला कोण समजतोस? किंग आहेस तू की मिनिस्टर? ओह वेट, तू स्वतःला देव समजतोस, राईट? म्हणूनच तू मला तुझ्या पाया पडायला लावलंस, राईट? पुजारी म्हणजे देवाचं रूप असतात असं मी नाही, तुमचे वडील म्हणाले. तू मला शिकू नकोस. आधी आधी ही इरिटेटिंग स्माइल तुझ्या चेहऱ्यावर वाईप आउट कर. इडियट. कोण आहेस तू? कोण आहेस? मी शांडिल्य गोत्रातील पंडित विनायक पुरोहित यांचा पणतू, पंडित भालचंद्र पुरोहित यांचा नातू आणि पंडित गजानन पुरोहित आणि शालिनी पुरोहित यांचा धाकटा सुपुत्र राघव पुरोहित. व्हॉट? हे आता ट्रेन इतकं लांब काय बोललास तू? तुम्ही आता मी कोण आहे असं विचारलं ना, म्हणून मी माझा पूर्ण वंश परिचय देतो. चल येतो. नारायणा. बघितलंस तू नेहा? तू या डफरची साईड घेत होतीस ना? इडियट. मला एक मर्डर करायची परमिशन मिळाली ना तर या राघवचा मर्डर करेन मी. मॅडम कोळसा. Get lost. वाह, रमा चिल मार यार. नो या नेहा. You know what? या राघव इतकाच त्या गजानन पुरोहितने पण मला त्रास दिला. माझा डॅड का नेहमी त्याचा ऐकतो ना मला कळत नाही. You know what? When I was young, तेव्हा त्या गजानन पुरोहितने सांगितलं की हिला पिकनिकला पाठवू नका. का? तर त्या दिवशी न्यू मून डे होता. You mean अमावस्या? या whatever तेच ते. No wonder हा राघव त्या गजानन इतकाच क्रेझी आहे. But राघव पुरोहित, don't worry, you will see. मी तुझी अशी हालत करेन ना की तू तुझं ट्रेन इतकं मोठं ना विसरून जाशील. आवा आवा कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. आबा मी काय म्हणतोय, आपण एकदा तरी डॉक्टरकडे जाऊन येऊया. नाही नको, आता त्याची गरज नाहीये कार्तिकेय. आणि महत्वाचं म्हणजे आता हरिनाम हेच माझं औषध.
गिरीश परांजपेंचा फोन. काय? अरे बापरे, आपल्या राघवने तिकडे पूजेत काही घोळ तर घातला नसेल ना? असं का करेल तू? हॅलो. गजानन गुरुजी, तब्येत कशी आहे आता? तब्येत ठीक आहे आता. पण परांजपे साहेब, मला माफ करा, मी स्वतः तुमच्याकडे पूजा सांगायला येऊ शकलो नाही. काही हरकत नाही गुरुजी. खरं सांगायचं तर तुमच्या मुलांना आज तुमची कमतरता अजिबात जाणू दिलेली नाही आम्हाला. म्हणजे आमच्या राघवने पूजा व्यवस्थित सांगितली ना? अहो, उत्तम सांगितली ते ना. तुम्हाला सांगतो गुरुजी, आज राघवनं श्लोक तर असे म्हटले की जे लोक देवाला मानत नाही त्यांची सुद्धा मतं बदलली असणार नक्की. आणि विचार सुद्धा किती उच्च दर्जाचे आहेत राघवचे. मी वयानं किती मोठे आहे त्याच्यापेक्षा, पण नाती कशी जपायची हे आज त्यानं मला शिकवलेलं आहे. तुमचा मुलगा गुरुजी हिरा आहे, हिरा. पुरोहितांचं नाव हे नक्की खूप मोठं करणार. परांजपे साहेब, मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्या घरचं कार्य तुमच्या मनासारखं पार पडलं आणि ते माझ्या राघवच्या हातून घडलं म्हणजे दुधात साखरच म्हणायची. आणि नेमकं हेच तुम्हाला सांगायला, अगदी मनापासून सांगायला मी हा फोन मुद्दाम केला होता. बरं गुरुजी, आता तुम्ही आराम करा, स्वतःची काळजी घ्या. ठेवतो फोन. हो, धन्यवाद. शालिनी, परांजपे साहेबांकडून आपल्या राघवाचं एवढं कौतुक ऐकलं, मला अगदी भरून आलंय ग. अहो, तुमचा चेहराच सांगतोय, तुमच्या सगळ्या अपेक्षा त्यांनी नक्की पूर्ण केल्या असणार. अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी केली आहे शालिनी. आता आपला राघव आपली मान कायम उंचावर ठेवणार याची मला खात्री आहे शालिनी. अहो, माझा राघव आहेच गुरु. जिथे जाईल ना तिथे तो सगळ्यांचं मन जिंकतो. आई, बाबा, दादा. ये आबा. आयुष्यमान भव. आबा, माझ्या हातून पूजा उत्तम पार पडली. अरे, वाऱ्याबरोबर ही बातमी आमच्यापर्यंत केव्हाच पोहोचलेली आहे. अरे, परांजपेंचा फोन आला होता. त्यांनी तुझं अगदी तोंड भरून कौतुक केलंय आणि त्यांच्या घरातले सगळेजण खुश आहेत तुझ्यावर. मला तर आधीपासूनच माहिती होतं, आपला राघव सगळ्यांचं मन जिंकणार. वहिनी आई, पण माझं कौतुक ते आबांचं कौतुक. मी आजपर्यंत जे काही शिकलो ते सगळं आबांकडे बघून शिकलो. आज किती मीडिया जमलाय बघताय ना. अरे जमणारच ना, आज दिवस आहेच तसा खास. आज गिरीश सर रमा मॅडमला आपल्या कंपनीची सीईओ करणार आहेत ना. या पैशावाल्यांच्या पोरांचं ना नशीबच सॉलिड असतं. काय न करता यांना मोठे मोठे पोस्ट मिळतात आणि आपण बघा इथे खरडे घाशी करतो. अगं, श्रीमंताच्या घरात कुत्रा व्हायला पण जबरदस्त लक लागतं. पण आता आपण गप्पच बसूया. पण जे बोलतोय जे रमा मॅडम पर्यंत पोहोचलं ना तर आपली नोकरी जागेवरच जाईल. हो बाबा, बरोबर. अरे, रमा मॅडम आलं. मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन यू मॅडम. मॅडम, आज तुम्ही लावण्य सोल्युशनचे सीईओ होणार आहात. तुम्हाला कसं वाटतंय? ऑफकोर्स आय एम हॅपी.
यात काही सरप्राईज होण्यासारखं आहे असं मला वाटत नाही, बिकॉज सीईओ मीच होणार होते. आफ्टर ऑल कंपनी माझीच आहे. म्हणजे याचा अर्थ कंपनीमध्ये अजून कोण लायक नव्हतं. एक मिनिट, एक्सक्यूज मी आम्हाला जरा हॅलो, आम्हाला उशीर होतोय. सो नो मोर क्वेश्चन्स राईट ना. ओके आज रमासाठी इम्पॉर्टंट दिवस आहे, तिला बोलू देत ना मीडियाशी. नॉट रमा, कम नो मोर क्वेश्चन्स प्लीज. नो क्वेश्चन राईट नाउ प्लीज लेटर. एक्सक्यूज मी. बरं आबा, ही दक्षिणा. थांब, तुझं तोंड गोड करते. शालिनी, हा काय राघव, ही दक्षिणा तुझ्या आईच्या हातात दे. अहो बर. आई, अहो पण शालिनी, तुझ्या मुलाची पहिली कमाई आहे. घे. नमस्कार करतो. यशस्वी भव. दादा, आता तुझी कमाईच कमाई आहे. कशी सांग? कशी? मलाच काय विचारतोयस, तू सांग ना. श्रुती, कोडी काय घालतीयस? राघव, तुझ्या जॉब इंटरव्ह्यूचं पत्र आलंय. अरे वा, काय सांगतेस? अभिनंदन. राघवा, हे नोकरीचं काय? काय झालं आबा? मी नोकरी केलेली आवडणार नाही तुम्हाला? हे बघ राघवा, आजपर्यंत तुला कुठलीही गोष्ट करण्यासाठी मी कधी अडवलेलं नाही. पण आपल्या घरात पौरोहित्याची परंपरा आहे, आणि तो वारसा तू पुढे चालवशील अशी माझी अपेक्षा होती. आता तू नोकरी करणार म्हटल्यावर तुझ्यातलं हे पौरोहित्याचं कौशल्य वायात जाणार. खरं तर तू सांगितलेली पूजा किती पवित्र असते हे आज तू दाखवून दिलं होतंस, पण ती तुझ्या हातून परत कधी घडणारच नाही. Good morning everyone. Please sit down. तुम्ही आज सगळे आपल्या नवीन सीईओच्या अनाउन्समेंट साठी जमलेला आहात. आय एम सो एक्साइटेड. आता फक्त थोडाच वेळ, मग माझं सीईओ व्हायचं ड्रीम फुलफिल होणार. आय एम शुअर की तुम्ही खूप उत्सुक आहात की रमा परांजपे कधी एकदा आपल्या कंपनीची नवीन सीईओ होतीये. वेल, मला आज ऑफिशियली हे डिक्लेअर करायचंय की रमा परांजपे आज रमा प्लीज लेट मी फिनिश. थँक्यू डिअर. एज आय वॉज सेइंग, मला आज हे डिक्लेअर करायचंय ऑफिशियली की रमा परांजपे आपल्या कंपनीची नवीन सीईओ आज तरी होऊ शकणार नाही. आबा, झाडांच्या फांद्या कुठल्याही दिशेला वाढल्या तरी त्याची मुळं एका ठिकाणी घट्ट असतात असं तुम्हीच शिकवलंय ना. आणि बाबा, अधून मधून जेव्हा गरज पडेल तेव्हा मी पूजा सांगेनच ना, जशी आज सांगितली. पण मला माझ्या शिक्षणाचा उपयोग करायला हवा. बरोबर बोलतोस दादा. आबा, दादानी MBA फक्त पूजा सांगण्यासाठी गेलंय का? करू द्या की त्याला नोकरी.
श्रुती, अहो राघवचं कोणतंही कौशल्य वाया जायला नको. आणि तो म्हणालाय ना, तो पौर्णित्य नाही सोडणार. मग दिलेला शब्द तो नक्की पाळेलच. ऐका ना, देऊ दे ना त्याला इंटरव्ह्यू. राघव, तू भरारी घेण्यासाठी जन्माला आलायस. तुला बांधून ठेवण्याचा करंटेपणा मी करणार नाही. बाबा, मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेन. नोकरी फक्त मला मिळाली ना की मी माझ्या पायावर उभा राहू शकेन. फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे. अरे तो तर सतत तुझ्या पाठीशी आहेच. मी समजू शकतोय की तुम्हाला माझ्या या निर्णयाने खूप आश्चर्य वाटलंय, कारण मी स्वतःच म्हणालो होतो की रमा माझी मुलगी असल्यामुळे आपोआपच हे पद, ही पोस्ट तिच्याकडेच जाईल. पण मला सांगा, एखादा प्रोफेसर जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याची मुलगी त्याच्या जागी प्रोफेसर बनते का? नाही ना. म्हणजे तिला जर प्रोफेसर बनायचं असेल तर तिला शिकवण्याचा अनुभव घ्यायला हवा, बरोबर की नाही? म्हणजे कुठलंही पद मिळवताना कष्ट हे करावेच लागणार. गिरीश, ही गोष्ट सडनली तुझ्या लक्षात आली आहे का? नाही, माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही. ही गोष्ट एका ब्रिलियंट माणसानं माझ्या लक्षात आणून दिली. मला याबद्दलच तुम्हाला सांगायचंय, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. संदीप, कुठलीही मेहनत न घेता आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहत नाही. ती वस्तू वापरण्यासाठी आपण खरोखरच लायक आहोत असा आपला गैरसमज व्हायला लागतो. आणि मग गर्व येतो, अहंकार येतो. आपल्या कामाबद्दल आपला निष्काळजीपणा वाढतो. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये, कारण ती आपल्यासाठी घातकच ठरते. आणि ही गोष्ट जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते. समजा एक दिवस तुम्ही तुमचा व्यवसाय मला सांभाळायला दिला, तर तुमच्या इतक्या चांगल्या प्रकारे मी तो सांभाळू शकेन का? नाही ना. इतकी मेहनत करून, इतके कष्ट घेऊन तुम्ही हा डोलारा सगळा उभा केलाय. मी ती मेहनत अनुभवलेली नाही. समजा माझ्याकडनं काही नुकसान झालं तर मला त्याचं काहीच वाटणार नाही, कारण पै पै जोडून हा व्यवसाय उभा करायला किती कष्ट लागतात हे मला माहितीच नाहीये. युसी, आता तुम्हाला कळालं असेल की मी एक्झॅक्टली काय म्हणत होतो. त्याच्यामुळे मला ही महत्वाची गोष्ट कळू शकली की मी जर का माझ्या मुलीला आयतं हे पद दिलं तर मी ऍक्च्युली हा अन्याय करतोय, मी त्याचं नुकसान करतोय. पण डॅड, त्या राघवचं ऐकून मला सीओ बनवणार नाहीयेस का? अगं नाही बाळा, सीईओ मी तुलाच करणार, फक्त आज नाही. अगोदर तुला थोडासा अनुभव घेणं गरजेचं आहे. हेच व्हॉट आय सजेस्ट. तू पुढचे 3 महिने काय कर, तू एखाद्या सॉफ्टवेअर सोल्युशनच्या कंपनीमध्ये नोकरी कर. आणि इनफॅक्ट त्या 3 महिन्याच्या पगारामध्येच तुझे सगळे खर्च बसव. डॅड, आतापर्यंत तू माझे एक्सपेन्सेस बेअर करत होतास ना? एक्झॅक्टली. पण तुर्तास आजपासून मी तुझे सगळे क्रेडिट कार्ड आहेत ना बाळा, ती मी ब्लॉक करतोय. आजपासून तुझे सगळे अकाउंट्स तुला ऍक्सेस करता येणार नाही. आणि तुझी जी गाडी तू आता वापरतेस ती आता आजपासून तुला वापरता यायची नाही. What are you talking, Dad? आता तुला जेवढ्या जेवढ्या लक्झरीज मिळाल्या आहेत सगळ्यांना त्या तुला वापरता येणार नाही.
गिरीश, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. केबिन मध्ये येतोस? एक्सक्यूज अस. एक मिनिट लावण्या. आय एम नॉट डन टॉकिंग. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. बस प्लीज. थँक्यू. गुड. दीप्ती, रमा, हे 25,000 रुपये आहेत. माझी अपेक्षा आहे की तुझा पगार आणि हे 25,000 या अमाऊंट मध्ये तुला पुढचे 3 महिने काढायचे. रमा बेटा, आजपासून तुझी परीक्षा सुरू. स्वतःची पात्रता सिद्ध कर आणि मग ही खुर्ची तुझीच वाट बघते. फक्त तेव्हा तू ती कमावलेली असेल. हाऊ ग्रेट इज दॅट. रमा, ऑल द बेस्ट. राघव पुरोहित, तुला आता मी सोडणार नाही. तुझ्यामुळे माझी सीईओशिप गेली. नाउ यू गॉन. आय वॉन्ट लीव यू. हे घे, तुझ्यासाठी हळदीचं दूध आणले, पिऊन घे. आई आत्ता नको ना. अरे असं कसं? उद्याच्या इंटरव्ह्यू साठी जागरण करतोयस ना, आणि त्रास होईल. जागरणामुळे तब्येत बिघडायला नको. धर बरं, पी. बरं. मला सांग, सगळी तयारी झाली का? चालू आहे, पण अजून थोडा वेळ वाचतो. उद्या मला एखादा प्रश्न विचारला आणि मला त्याचं उत्तर आलं नाही असं व्हायला नको. असं कसं? असं होणारच नाही. मला सांग, त्या कंपनीला तुझ्या इतका दुसरा कोणी हुशार उमेदवार मिळणार आहे का? नाहीच मिळणार. माझी खात्री आहे ही नोकरी तुलाच मिळणार. पण आता झोप बरं. नाही, उगीच जागरणामुळे तुझी तब्येत बिघडायला नको. हो, पण माझी तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत नीट झोप सुद्धा येणार नाही मला. हा इंटरव्ह्यू खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. थोडा वेळ अजून जागतो. बरं, पण थोडा वेळचा. आणि दूध पिऊन घे बरं. हो, पितो. पण आई, तू झोप. उगाच माझ्यामुळे तुझं जागरण नको. बरं, छान तयारी करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. नेहा, इतक्या रात्री? बोल नेहा. हाय रॅम्स, तू ओके झालीस ना? अजिबात नाही, आणि ओके होणार पण नाहीये मी. तो राघव इरिटेटिंग आहे खूप, आणि तो सतत माझ्या डोळ्यासमोर येतो यार. आय नो. गिरीश अंकलने तुला त्याच्यामुळे दुसरा जॉब शोधायला सांगितलं ना? आय नो यार, पण आय डोंट नो मी काय करू. म्हणजे याआधी मी हे जॉब हंटिंग वगैरे कधी केलं नव्हतं यार. ऐक ना, अगं आमच्या कंपनीत ना 2 वॅकन्सीज आहेत. तू तिथे अप्लाय कर ना, तुला आरामात जॉब मिळेल. रिअली? ग्रेट यार. ए पण एक मिनिट, हे अप्लाय वगैरे कसं करतात? डोंट वरी, मी ना आमच्या मॅनेजरशी बोलते आणि तुला ऑफिसचा ईमेल आयडी देते. त्यावर फक्त तुझा रिझ्यूमे सेंड कर आणि एक छोटासा इंटरव्ह्यू देऊन टाक. बाकी सगळं मी मॅनेज करेन. थँक्यू सो मच. मी लगेच मेल करते. ओके ओके फाईन. एक मिनिट, मला सांग, मी येऊ कशी यार? म्हणजे डॅडने माझी कार पण घेतली आहे ना. अगं मग कॅबने आहे. ए हॅलो, मी आणि कॅबने येणार? ती एक कार कितीतरी लोक वापरतात. मी असल्या व्हेकलनी नाही येणार. एक काम कर, तू माझ्यासाठी तुझी गाडी पाठव. ओके फाईन, नो प्रॉब्लेम, पाठवते. डन. आणि ऐक, ड्रायव्हरला सांग की कार गेटच्या बाहेर पार्क कर आणि कीज माझ्या वॉचमॅन कडे दे. पुन्हा जर का डॅडने पाहिलं ना तर उगाच लेक्चर देत बसतील यार. हो, आणि तुझा चॅलेंज सुरू होण्याआधीच तू हरशील. हॅलो बेब्स,
रमा कधीच हरत नाही. गॉट इट? एनिवेज, सी यू टुमॉरो. बाय. ओके डिअर, बाय बाय. येस 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 येस. आता हा जॉब मी काही करून मिळवणार आणि डॅडच्या कंपनीची CEO होणार. अँड मिस्टर राघव, तुला मी असं नाही सोडणार. नाही तुला माझ्या कंपनीचा पिऊन बनवला ना तर रमा नाव नाही लावणार. श्रुती, आजींच्या खुर्चीवरनं उठ हा. हो ग, त्या चिडतील लगेच. हाय नाही. श्रुते, उठ उठ उठ, आधी उठ, आधी उठ. असंच करतेस तू. सांगू तू. तुमचा रियाज झाला का? हो झाला ना. आजी, आपली श्रुती एवढी गोड गायला लागली आहे ना की ऐकणारा ऐकतच नाही. अरे म्हणजे काय, माझी श्रुती आहेच गुणाची. काय ग? बरं, पण उद्या तुम्ही रियाजाला बसाल ना, तेव्हा मस्त रील बनवते तुमचं आणि माझ्या सोशल मीडिया पेजवर टाकून देते. हा, पण गजाननाला सांगायचं नाही हा. अगं पण त्यांनी बघितलं तर? होणारच नाही असं. त्याला कुठे काय कळतंय हे सगळं. रील म्हटलं ना की त्याला वाटेल दोऱ्याचं रील. वय झालंय का त्याचं आता. अगं काय किती मध्ये बसलीये बाई. आई, राघव कुठे हो? यावेळी तो बाहेर व्यायाम करत असतो पण आता दिसत नाहीये. तयार होतोय तो. आज त्याचा टाइम टेबल बदललाय ना. इंटरव्ह्यू आहे त्याचा. हो बाई, मी माझ्या मनात धाकधूक होतीच, पण राघव आपला नेहमी सारखा शांत. आई, मला माहितीये दादा आज ऑफिस मध्ये सगळ्यांना इम्प्रेस करून टाकणार. करणार म्हणजे काय, करणारच. अरे माझा राघव काय असा साधा सुद्धा मुलगा आहे का? हिरो आहे तो, हिरो. बघ आता तयार होऊन येईलच तो. अजय, गजानन गुरुजींनी पूजेची सामग्री मागवली होती, घेऊन आलो. थांब रे, डिस्टर्ब करू नको. बस आता हिरोची एंट्री आहे. ए आजी थांब थांब. काय? क्लॅप. हा, राघव एंट्री. ऍक्शन. अरे अरे नारायण, पुढे बरं. माझ्या लेकराला आल्या गेल्याची, झाड पाल्याची, कुणाची दृष्ट लागू देऊ नको. बुरी नजर वाले तेरा मुंह एकदम काला कुट्ट. मी आले. कसला स्मार्ट दिसतोयस रे दादा. तुझ्या ऑफिस मधल्या सगळ्या मुली फ्लॅट होणार आहेत तुझ्यावर. हा, होणार ना, नक्की ना. जा पटकन माझा मोबाईल फोन घेऊन ये. आणि आज सगळ्या तरुण मुली तुझ्या बरोबर सेल्फी घेणार आहेत. हा, लवकर. हा, ये. हो, भांडशील बाई नाही. वा, मस्त. लगेच अपलोड करते. 5 मिनिटात ना 50 मुलींचे लाईक्स येतील. हा, हो हो, तू कर अपलोड, पण आधी मला आशीर्वाद तर दे. हो रे राजा, ते तर आहेतच. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई, यशस्वी भव आणि वाईट माणसांपासून जपून राहा. काय काय असं का म्हणते? आपल्या आजूबाजूला कोणी वाईट का असेल? असतं. तू मला हे सांगितलं नाहीस की ज्या मुलीने काल तुझी पालखी अडवली होती तिच्याच घरी तू षष्टीपूर्ती पूजेसाठी गेला होतास.
नारायणा, मीच सांगितलं. काही चुकलं का? नारायणा, अजिबात नाही, काही चुकलेलं नाहीये तुझं. उलट मला जर आधीच माहिती असतं ना तर मी राघवला तिथे पाठवलंच नसतं. ती मुलगी किती गर्विष्ठ आणि बिघडलेली वाटत होती. आई, एका भेटीत आपण असं कसं ठरवू शकतो? नाही, मला मान्य आहे ती थोडी लाडावलेली, पण मनाने वाईट नसावी. दादा, जी मुलगी पालखीवर गाडी घालते ती मनाने चांगली कशी असू शकते रे? तू लांब राहा तिच्यापासून. बरं बरं, अगं पण आता त्यांच्या घरची पूजा झाली, आता आपला त्यांच्याशी कशाला संबंध येईल? तरीही बरं चला, बोलत काय बसलाय? रागवायला उशीर होतोय. इंटरव्ह्यूला जातोय ते नको, फुलं आणि अक्षता. दही दे आता हातावर. नमस्कार करतो. सगळं व्यवस्थित पार पडतोय. दे आता वाटीच देते. सगळं संपवा. बरं चला, मी येतो. वा 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 वा, जावई बापू, काय देखणे दिसताय. काय ते तेज, काय तो रुबाब. मामा, तुम्ही आता दादाला आहो जाहो करणार आहात का? नाही ग, पण अश्विनी मात्र लग्नानंतर अहो असंच म्हणणार बर का. राघव, अश्विनी मला विचारत होती तुमचं लग्न कधी होणार. मी म्हंटल अगं माझ्या MBA जावयाला साजेशी नोकरी तर मिळू दे, मग उडवून देऊ तुमचा बार. माधवा माधवा, अरे राघवाला उशीर होतोय, जाऊ दे त्याला. हो 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 माधव मामा, खरंच खूप उशीर होतोय, मला मंदिरात सुद्धा जायचंय. आबा आणि दादाला भेटून जाईल. हो हो नमस्कार करतो. हो हो हो, यशस्वी भव, ही नोकरी तुलाच मिळो. चला येतो. हो. ऑल द बेस्ट रे राघवा. ऑल द बेस्ट. नीट जा रे. अहो, ऑल द बेस्ट. काय हो बाबा, त्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही, मला बाय पण नाही केलं. अगं अश्विनी, अगं सगळ्यांसमोर तुला बाय म्हणाला लाजले जावई बापू. ऐक ना, ते लाजले बाबा. हा. मी पण. हो का? बरं बरं बरं, असू दे. आता ना आपण तुमच्या लग्नाच्या तयारीला लागूया. त्याला एकदा नोकरी लागली की मग तुम्हा दोघांचं येस बेबी, ऑल सेट. आज त्या इंटरव्ह्यू मध्ये जाऊन पण असाच धमाका कर. जस्ट ऑलवेज रिमेंबर, यू आर द बेस्ट. हा जॉब असा करून दाखव ना डॅड ना की ते 3 महिन्याच्या आतच तुला CEO बनवतील. ही गोष्ट एका ब्रिलियंट माणसानं माझ्या लक्षात आणून दिली. कुठलीही मेहनत न घेता आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये. And then you, Mr. Raghav, मी तुला तुझी जागा दाखवून देईन. Relax, baby.
रिलॅक्स, काम डाऊन. उगाच त्याचं नाव घेऊन तुझा दिवस खराब करून घेऊ नकोस. रिलॅक्स अँड कॉन्कर. ऑल द बेस्ट ला. तू पुढचे 3 महिने काय कर, तू एखाद्या सॉफ्टवेअर सोल्युशनच्या कंपनीमध्ये नोकरी कर. त्या 3 महिन्याचा पगार मिळव आणि इनफॅक्ट त्या 3 महिन्याच्या पगारामध्ये तुझे सगळे खर्च बसव. आजपासून मी तुझी सगळी क्रेडिट कार्ड देत ना बाळा, ती मी ब्लॉक करत. देअर यू आर. मी बोर्डरूम मध्ये गेलो तुला शोधायला. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय गिरीश. कशाबद्दल? रमाच्या बाबतीत तुझं गोंधळ घालून ठेवलायस ना त्याबद्दल. तिच्याकडून सीईओशिप काढून घेताना तुला काहीच वाटलं नाही? हा, आता दुसऱ्यांकडे नोकरी करणार आहे ती. माझी मुलगी दुसऱ्यांच्या कंपनीत धक्के खाणार आहे. हे धक्केच तिला स्ट्रॉंग करतील आयुष्यामध्ये. रमाला अजून जगाचा अनुभव नाही आहे लावण्या, आणि तो जोपर्यंत तिला मिळत नाही तोपर्यंत आपला एवढा मोठा बिझनेस ती कशी सांभाळणार आहे? मला सांग, मी पण पहिल्या पायरीवरच सुरुवात केली होती की नव्हती? म्हणून रमानेही तेच करावं असं कंपल्शन आहे का? कशासाठी? प्लीज अंडरस्टँड गिरीश, तुझ्या वेळची परिस्थिती वेगळी होती, रमाची वेगळी आहे. फॉर गॉड सेक, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? तिला सवय नाहीये या सगळ्याची. बँक बॅलन्स, क्रेडिट कार्ड, कार, या सगळ्याशी कशी राहणार आहे ती? कशी जगेल? आहे का सवय तिला? मला ना खरंच कधी कधी कळत नाही, तो तिचा बाप आहेस शत्रू? बापच आहे, आणि मुलीवर अतोनात प्रेम करणारा बाप आहे. म्हणून हे डिसिजन तिच्या बाबतीत मी घेतलं. हे बघ, कष्टाशिवाय मिळालेली कुठलीही गोष्ट ना माणसाला नीट सांभाळता येत नाही, आणि हे रमाच्या बाबतीत मला व्हायला नकोय. पण कालपर्यंत असं वाटत नव्हतं तुला. कोण कुठला तो राघव पुरोहित आला, त्याने सांगितलं आणि तू त्याचं ऐकलंस. मला ते पटलं म्हणून मी त्याचं ऐकलं. लावण्या, आपण आपलं नशीब समजूया की वेळच्या वेळी आपले डोळे उघडले, वेळेवरती आपल्याला योग्य उत्तम तो सल्ला मिळाला. या गॉट इट. आय ॲब्सोल्युटली गॉट इट. इतका फालतू सल्ला तुला उत्तम का वाटतोय? आय ॲब्सोल्युटली गॉट इट. तू आहे ना गिरीश, मिडल क्लासच होतास आणि मिडल क्लासच राहिलास. कधी अपग्रेड केलं नाहीयेस तू स्वतःला, आणि म्हणूनच तुला रमाने सुद्धा तुझे मिडल क्लास रूल फॉलो करावेत असंच वाटतंय. बट माइंड यू, माझी मुलगी मिडल क्लास नाहीये. ओके, फॉरवर्ड विचारांची आहे ती. तिला तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने एन्जॉय करू दे. फॉर गॉड सेक, आय बेग यू. लावण्या, तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने तिला एन्जॉय करण्यासाठी तिला आयुष्याचा अर्थ तर कळू देत अगोदर. आणि कोण समजावणार आहे हा अर्थ तिला? तू, गिरीश परांजपे. ज्याने माझं आयुष्य बर्बाद केलं, तू समजावून सांगणार आहेस माझ्या मुलीला आयुष्याचा अर्थ काय आहे ते? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची गिरीश परांजपे, माझ्या मुलीच्या आयुष्यात केलेला तुझा हा लास्ट इंटरफिअरन्स आहे. ह्याच्या पुढे तिच्या बाबतीतला कुठलाही डिसिजन घेताना तू आधी मला विचारणार आहेस. मग ते प्रोफेशनल असू देत किंवा पर्सनल. इज दॅट क्लिअर? That's better.
मेहनत न घेता आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहते. ती वस्तू वापरण्यासाठी आपण खरोखरच लायक आहोत असा आपला गैरसमज व्हायला लागतो आणि मग गर्व येतो, अहंकार येतो. आपल्या कामाबद्दल आपला निष्काळजीपणा वाढतो. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये, कारण ती आपल्यासाठी घातकच ठरते. आणि ही गोष्ट जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते. ती मस्त सुरू होती यार माझी लाईफ, पण त्या मूर्ख राघवने सगळं काही खराब करून टाकलं. उगाच काहीतरी डॅडला फिलॉसॉफी देत बसला. नाहीतर आज मी इंटरव्ह्यू द्यायला जात नसते. माझ्या एसी ऑफिस मध्ये बसून मी इंटरव्ह्यू घेत असते. नो, त्या राघवला माझं सुख बघवलं नाही. त्याला मी असं सोडणार, चुकून माझ्या वाटेत येऊ देत. And you'll see, Mr. राघव, मी कशी तुझी वाट लावते. कोणाला इतकी घाई झाली आहे? व्हॉट? हा इडियट इथे काय करतोय? आता मी बघ तू माझ्या पुढे कसा जा. रमा परांजपेला ओव्हरटेक करायची तुझी लायकी नाही रे. हा कुठे गेला? बहुतेक खूप पाठी राहिला. जोकर कुठला.
काय बाबू काका कसे आहात? एकदम भारी. भारी. बरं तुमच्या मुलीची परीक्षा जवळ आली ना, तिला काही पुस्तकं हवी असतील तर मला सांगा, मी घेऊन येतो. तिला पक्क माहितीये तिचा राघव दादा तिचा अभ्यास थांबू द्यायला तयारच होणार नाही. अरे मावशी, तुमची गुडघेदुखी बरी आहे ना? नाही तुमचं औषध संपलं असेल तर मी नवीन घेऊन येतो. औषध हाय, पण आमचं सर्वांचं सगळ्यात मोठं औषध तूच हाय रे पोरा. बरं मावशी, आज गणपत काका नाही दिसत आहेत. काय रे? अहो काही नाही, त्यांना पैसे द्यायचे होते. तुम्हीच घेता का? त्यांना द्या. हे घ्या. आणि त्यांना सांगा कालची भाजी एकदम छान ताजी होती म्हणून. सांगते पण पोरा, आता ही समधी काम करायला ना चांगली बायको बघ बाबा. अहो लग्नाचं कुठे एवढ्यात, आज माझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर मला नोकरी नक्की मिळेल. बाकी लग्नाचं बघू नंतर कधीतरी. तू आमच्या समध्यांशी लई प्रेमाने आणि मायाने बोलतो रे. आमचा आशीर्वाद तर तुला हायच र. देव तुला मनासारखी नोकरी देईल आणि तुला लग्नासाठी लय भारी पोर पण भेटेल. अरे हरिओम. इडियट, तुला किती वेळा सांगितलंय मला फॉलो करत जाऊ नकोस. तू नेहमी माझ्या मागे मागे काय येतो? अहो पण आता मी जिथे उभा आहे तिथे तुम्हीच आलात माझ्या मागे. चला जस्ट शट अप. ओके पोरी. ए काय, मी त्याच्याशी बोलतेय ना, तुम्ही गप्प बसा. ताई थांबा, त्यांना बोलू द्या. माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही हे मी तुला शेवटचं सांगते. तू तुझा ओव्हर स्मार्टनेस त्या पालखीच्या वेळेला दाखवलंच ना, हो की नाही? मग माझ्या घरी आलास, मला पाया पडायला लावलंस, हो ना? Wasn't it enough for you? माझी लाईफ का डिस्ट्रॉय करायला निघालायस तू? अहो काय बोलताय तुम्ही? मी असं खरंच काहीच नाही केलं. केलंयस तू. पूजेला आला होता तेव्हा गपचूप पूजा करून निघून जायचं होतं ना, पण नाही, तुला माझ्या डॅडला काहीतरी नॉनसेन्स सांगायचंच होतं ना. तुला माहितीये त्याच्यामुळे माझं किती मोठं नुकसान झालंय? अहो मला कसं माहिती असेल, तुम्हीच सांगा ना. माझा डॅड मला त्याच्या कंपनीचा सीईओ बनवणार होता. तुला सीईओचा अर्थ तरी कळतो का? इडियट. तुझं ऐकून त्याने त्याचा डिसिजन चेंज केलाय. अहो माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. मी त्यांना खरंच कुठलाच सल्ला दिला नाही. त्यांनी मला जी गाडी दिली ती गाडी नाकारण्यामागचं माझं मत मांडलं मी, फक्त इतकंच. आणि खरं सांगायचं तर मी त्यात काही चुकीचं बोललं असं खरंच नाही वाटत हो मला. हे बघा ना, आपली मेहनत हीच आपली खरी श्रीमंती असते. रमेश, टोटल रमेश बोलतोस तू आता. तुला काय माहित रे श्रीमंती म्हणजे काय? तुला माहिती माझा डेली एक्सपेन्स किती आहे? 1 लाख रुपये. किती? 1 लाख रुपीज. ओके, महिन्याला 1 लाख रुपये. ए गप्प बस. महिन्याला नाही, दिवसाला. तुझ्यामुळे, ते पण तुझ्यामुळे डॅडने मला फक्त 25,000 रुपीज दिलेत. ते मी स्पेंड करायचे. हे इतके पैसे ना मी इतके दिवस फक्त चिल्लर म्हणून वापरत होते. पण डॅडने मला हे 3 महिन्यासाठी वापरायला सांगितलेत. माझी कार, माझं क्रेडिट कार्ड, सगळं काही गेलंय. इडियट. आत्ता सोडती मी तुला, बिकॉज तुला मारून मला माझे हात डर्टी करून नाही घ्यायचं रे, कळलं? But just remember, stay away from me. It's just an insect in front of me, okay? काय म्हणतात त्याला ते? किडा. किडा असतो माझ्यासोबत, कळलं? रिमेंबर, परत माझ्यासमोर येऊ पण नको. Just mind your own business, idiot.
अहो राहू दे राहू दे. Idiot. Idiot! माझी बॅग परत कर you, fool! पुढच्या वेळेस येशील ना तर पेढे घेऊन नक्की ये बर का. नोकरी तुलाच मिळणार. थँक्यू. बरं चला मी येतो, उशीर होईल नाही तर. न सांगता सुद्धा तुला कसं कळतं की माझं डोकं दुखतंय. आपलं मन शांत नसलं ना की त्याचा सगळा परिणाम शरीरावर होत असतो. आणि तुम्ही अपसेट असलात की तुमचं डोकं नेहमीच दुखतं. पण आज तुम्ही ऑफिसमधून लवकर घरी आलात, आल्यापासून असे चेअरमध्ये बसून आहात, शांतपणे डोळे मिटून बसला आहात. काय झालंय? रमाबाबत मी चुकीचा डिसिजन नाही ना घेतला. आय मीन रमावरती मी अन्याय नाही ना करते. अजिबात नाही. उलट तुम्ही तिचा आयुष्याचा बेस पक्का करताय. मला खरंच खूप बरं वाटलं. रमा आता स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवेल, बाहेरच्या जगाशी ओळख करून घेईल. हा ती पडेल, धडपडेल, पण त्यातून उठून परत कसं चालायचं हे तिचं तिलाच कळेल. हो की नाही? आता ही साधी सिंपल गोष्ट लावण्याला का कळू शकत नाहीये? तुम्ही शांत व्हा बरं. मला खात्री आहे लावण्याताई सुद्धा रमाच्या भल्याचाच विचार करतायत. आता तुमचंच बघा, तुम्ही आजपर्यंत रमाला किती लाडागोडात वाढवलंय. तिला कशाचीही कमी पडून दिली नाही. आणि आज अचानक तुम्ही तिच्या सगळ्या लक्झरीज बंद करून टाकल्या म्हणल्यावर लावण्याताई नाराज होणारच. अहो कुठलीही आई होईल. हे असं सगळ्यांच्या मनातलं तुला कसं कळतं ग? आपल्या माणसाच्या मनातलं ओळखायला वेगळे एफर्ट्स नाही घ्यावे लागत.
आता तुम्हालाही माहितीये तुमच्या कंपनीची सीईओ होणं हे रमाचं स्वप्न आहे, पण तुम्ही तिचं हे स्वप्न तिच्यापासून हिरावून घेताय असं वाटतंय तिला आणि लावण्याताईंना. सीईओ रमाच होणार, दुसरं आहे कोण? फक्त त्या अगोदर तिला थोडा एक्सपिरियन्स मिळावा असं मला वाटतं. तिने तिची योग्यता प्रूव्ह करायला हवी आणि हे मला राघव पुरोहित कडून समजलं आणि लगेच पटलं. बड बॉय. कारण त्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. रमानी नोकरी केलीच पाहिजे. हे सगळं नोकरी वगैरे जमेल ना ग रमाला? नक्की जमेल. आपली रमा आहेच हुशार. ती जिथे जाईल तिथे सगळ्यांना इम्प्रेस करेल. तुम्ही आता काळजी करू नका, सगळं छान होणार आहे. असं तू छान समजावून सांगतेस ना, खरंच लगेच वाटायला लागतं की वा वा आता काही प्रॉब्लेम नाही, आता सगळं छान होणार. तू ना माहोलच ऑल इज वेल करून टाकतेस. बरं आता चहा प्या, तो गार होईल नाही तर. मी किचन मध्ये आहे. ए अगं तू तिला ऍड्रेस सेंड केलास ना प्रॉपर? हो अगं केलाय, यायला हवी होती एव्हाना. एक काम कर ना, तिला कॉल लावून बघ ना प्लीज. अगं येईल येईल, आपण थोडी वाट बघूयात, येईल एव्हाना. ए आली आली ग, लवकर ये. ती उशीर यार रमा, आम्ही कधीची तुझी वाट बघतोय. डोंट इवन आस्क क्या. आज मी खूप प्रॉब्लेम फेस करून आली आहे. एका चोराने माझी पर्स पळवली आहे यार. काय? हो, होते नव्हते सगळे पैसे गेलेत माझ्याकडचे. अँड नेहा, तुझी कार टो झाली आहे. काय? हो. मग काय आता, बघ काय करायचं ते, मला काय माहित. अगं माझे डॅड सॉलिड ओरडतील ग मला. कंप्लीट मेली मी. अगं इथे तुझी बेस्ट फ्रेंड मेली आहे त्याचं तुला काहीच नाहीये. मी कॅबने ट्रॅव्हल केलाय यार. माझ्या आधी कितीतरी लोक त्या कार मध्ये बसले असतील. आय जस्ट कांट इवन इमॅजिन दिस. बरं ऐक ना, तो कॅब वाला थांबला, त्याला जाऊन पैसे दे जा. पैसे पण? माझ्याकडे पर्स नाहीये ना. ओके ओके फाईन, हे पैसे वगैरे सगळं मी पाठवते. पण ऐक, तू रिलॅक्स राहा. आणि हा, आजचा इंटरव्ह्यू छानच झाला पाहिजे रमा. अँड यु नो व्हॉट रमा, एवढं सगळं होऊन पण तू किती क्यूट दिसतेस. यु नो, हा जॉब तुलाच मिळणार आहे. थँक्स बेबी. डोंट वरी, मला पूर्ण गॅरंटी आहे की मीच सिलेक्ट होणार आहे. हो, गॅरंटी तर मला पण होती की सिलेक्ट तूच होशील. जोपर्यंत तो आला नव्हता. तो कोण? तो हा इथे काय करतोय? आय न्यू इट. हा मला फॉलो करत होता. तुम्हाला माहितीये, ह्याच्यामुळेच आज मी लेट झाली. आता मी ह्याला सोडणार नाहीये. तर ह्याला ऑफिसच्या बाहेर हकलते की नाही बघच. रमा, एक मिनिट. अगं तोही इंटरव्ह्यूज द्यायला आलाय तुझ्यासारखाच. काय? एक मिनिट. व्हॉट डिड यू जस्ट से? अगं हा पुजारी ते इंटरव्ह्यू द्यायला आलाय? आर यू किडिंग मी नेहा? अगं तुमच्या कंपनीला माहित नाहीये का की हा पुजारी आहे? अगं इथे पूजा सांगायला आलाय का? असं काय करते सगळं? टेलिंग यू, इथे ह्याची टेबल पुसायची पण लायकी नाहीये आणि हा इंटरव्ह्यू देणार आहे.
हा एक्झॅक्टली भजन म्हणू शकतो, बाकी काही नाही करू शकत. गुड फॉर नथिंग येतो. अगं पण रमा, भजन म्हणणारी माणसं हुशार असूच शकतात ना. उलट आपल्यापेक्षा जास्तच हुशार असतील. आपल्याला कुठे येते हे भजन वगैरे म्हणता. आणि तसही तो संस्कृत मध्ये श्लोक किती माइंड ब्लोईंग म्हणतो हे ऐकलंय ना आपण. शट अप नेहा, तू माझी मैत्रीण आहेस की त्याची? अगं हा सिलेक्शन लिस्ट मधला नंबर 1 कॅन्डिडेट आहे. आणि तू इकडे इंटरव्ह्यूला येणार आहेस हे आपलं काल रात्री ठरलंय. पण ह्याने आधीच अप्लाय केलंय. एक मिनिट, म्हणजे ह्याने इंटरव्ह्यू साठी अप्लाय केलं हे तुला आधीपासूनच माहित होतं आणि स्टिल तू मला नाही सांगितलंस? नेहा, यू ऑलरेडी नो हाऊ मच आय हेट हिम. आय नो. अगं पण मी जर का तुला हे सांगितलं असतं तू इथे आली असतीस का? नाही ना. अँड यू हॅव टू गेट दिस जॉब. अदरवाईज काय उत्तर दिलं असतंस तू गिरीश अंकलना? म्हणून मी तुला ह्याच्याबद्दल काहीच बोलले नाही. आणि रमा, इथे कोणी का असू दे कॅन्डिडेट म्हणून, तुला काय फरक पडतोय? मला माहितीये ना, माझ्या बेस्ट फ्रेंडलाच जॉब मिळणार आहे. आणि इग्नोर कर ग त्याला. रमा, तू कसला विचार करतेस? राघवला बघून तू इन्सिक्युअर तर नाही होत आहेस ना? व्हॉट नॉनसेन्स. मी आणि या पुजारीकडे बघून इन्सिक्युअर होणार आहे? हॅव यू लॉस्ट इट? मी रमा परांजपे आणि माझ्याशी कोणीच कम्पीट करू शकत नाही. पण मग तुझ्या डोक्यात काय चालू आहे? नेहा बेबी, तूच म्हणाली होतीस ना या कंपनीमध्ये 2 वॅकन्सीज आहेत? हो. जस्ट प्रे डार्लिंग, त्यातली एक वॅकन्सी या डफरला मिळेल. बिकॉज सेकंड बट ऑब्वियस मला मिळणार आहे. 3 महिने मी ऑफिसमध्ये ह्याचं लाईफ कंट्रोल करेल. हा माणूस माझा पपेट असेल. ह्याचं ऑफिस मधलं लाईफ मी हेल बनवून ठेवेन. ऑल द बेस्ट रॅम्स. थँक्स बेबी. हॅलो. ओके. राघव पुरोहित, तुम्हाला आत बोलवलंय. थँक्यू. अरे तुम्ही इथे? तुम्ही म्हणालात मी तुमचा पाठलाग करतोय म्हणून, पण मला तर वाटतंय तुम्हीच माझा पाठलाग करताय.